नमस्कार, नागपंचमी स्पेशल। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि चविष्ट अशी काकडीची हळदीच्या पानातील पातोळी। नागपंचमीच्या सणासाठी खास बनवली जाणारी ही पातोळी चवीला मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट लागते। हळदीच्या पानाचा सुंदर सुगंध आणि नारळ गुळाच्या सारणाची अप्रतिम चव यामुळे ही पातोळी आणखी खास लागते। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ, तूप थोडंसं लागणार आहे, वेलची पूड अर्धा चमचा घेतलाय आणि जायफळ मी किसून टाकणार आहे। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत। हळदीची पानं मी स्वच्छ धुवून साफ करून पुसून घेतलेली आहेत आणि 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2 काकडी मी त्यातल्या आतल्या बिया काढून टाकून किसून घेतलेली आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण सारणाची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये गूळ किसून घेतलेला आहे आपण ते टाकायचं आहे। गूळ हलकंसं वितळलं की त्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे आणि गूळ आणि ओलं खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ किसून टाकायचं आहे आणि सारण आपण बनवून घ्यायचं आहे। हे बघा, सारण आपलं बनवून झालेलं आहे। आता आपण पीठ भागवायला घेऊ। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि जी आपण काकडी किसून घेतलेली आहे ती टाकायची आहे। काकडीमुळे पातोळीला छान मऊपणा आणि खास चव येते, तर हळदीच्या पानाचा सुंदर सुगंध या पदार्थाची चव आणखी खुलवतो। हे बघा, या काकडीच्या किसामध्ये ना अर्धा ग्लास मी पाणी टाकत आहे आणि जरासच मीठ टाकलेलं आहे पिठाच्या चवीपुरतं आणि चांगलं व्यवस्थित हे उकळवून घ्यायचं आहे। हे बघा, उकळलेलं आहे। यामध्ये आता पीठ टाकायचं आहे, आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते, आणि व्यवस्थित अशी त्याची उकड काढून घ्यायची आहे मिक्स करून। तुम्हाला जर काकडीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 1 वाटी पूर्ण भरून ज्या पीठ मापाने घेतलंय त्या वाटीच्या मापाने 1 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे। हे बघ, थोडं थंड झालं पीठ की व्यवस्थित असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ मळून ना मी परातीमध्ये 5 मिनिटं झाकून ठेवलेलं। आता आपण पातोळ्या बनवायला घेऊ। त्यासाठी पहिलं थोडंसं मळून घेऊ। मस्त असं मऊसूत पीठ झालेलं आहे बघा, आणि ही माझ्या गॅलरीतली मी पानं काढून घेतलेली आहेत। धुवून वगैरे घ्यायची पानं व्यवस्थित हळदीची। तुम्हाला मार्केटला पण, भाजी मार्केटला वगैरे आताशी मिळून जातील पानं, आणि जास्त मोठी पानं असतील तर कैचीने कट करून घ्या, सुरीने कापू नका, नाहीतर ती फाटली जातील। आणि हे बघा, सारण बनवून घेतलेलं त्यामध्ये मी 2 चमचे तीळ टाकलेले आहेत आणि तुमच्या जवळ जर ड्रायफ्रूट पावडर असेल तर ती टाकायची आहे। बघा, आता मी हळदीचं पान घेतलेलं आहे, त्याला मी तूप लावून घेते, तुम्ही तेल पण लावू शकता। व्यवस्थित असं पानाला लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे। हे बघा, मी ह्या साईजचा असा घेतलेला आहे, असा मळून असा लांबट करायचा आहे आणि पानावर आपण अलगदपणे पसरवून घ्यायचं आहे छान असं। हे बघा, या पद्धतीने, आणि त्यामध्ये मधोमध असं सारण भरून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचं। व्यवस्थित असं सारण पसरून घ्यायचं आहे। सारण भरून झालं की पान अलगदपणे असं बंद करून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित असं सारण आतमध्ये एक भरून घ्यायचं आहे करून, आणि हे बंद करायचं आहे दाबून असं। ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि नागपंचमीसाठी तर अगदी खासच। तुम्ही नक्की बनवून बघा,
खूप छान टेस्टी अशा पातोळ्या तयार होतात। पाहिजे तर या पद्धतीने असे हातावरती घेऊन व्यवस्थित अशा त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने मी सर्व पातोळ्या बनवून घेणार आहे। सर्व पातोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता वाफवायला ठेवायच्या आहेत। त्यासाठी जाळीचं एक भांडं घेतलेलं आहे। आता त्यामध्ये या पातोळ्याची आपण बनवून घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी। पातोळ्या वाफवण्यासाठी इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि ही जाळीमध्ये आपण जे पातोळ्या ठेवल्यात ते आतमध्ये ठेवायचे आहेत आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत। हे बघा पातोळ्या वाफवायला ठेवून 15 मिनिटं झालेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मी ठेवून दिलेले। हे बघा वाफवल्यानंतर पान उघडतात, हळदीच्या पानाचा सुगंध एकदम भारीच येतो। हे बघा मस्त अशा आपल्या पातोळ्या बनवून तयार आहेत। बघा आपल्या पातोळ्या किती मऊ लुसलुशीत आणि चविष्ट हळदीच्या पानातल्या पातोळ्या अगदी तयार आहेत। तुम्ही ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ही बघा एक मी तोडून दाखवते, मस्त अशी मऊ लुसलुशीत झाले बघा। धन्यवाद, पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसह।